अमरावती जिल्ह्यात कौशल्य विकास योजनेत तब्बल 34,57,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे। बनावट प्रशिक्षणार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी दाखवत शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी नागपूरच्या पुष्पांचल फाउंडेशन संस्थेवर प्रशासनाने मोठी कारवाई केली असून संस्थेला ब्लॅकलिस्टेड करण्यात आले आहे। तसेच संस्थेचे सर्व थकीत देयके गोठवण्यात आले आहेत। प्रत्यक्ष तपासणी दरम्यान संस्थेने बनावट प्रशिक्षणार्थी दाखवल्याचे उघड झाल्याची माहिती कौशल्य विकास विभागाकडून देण्यात आली आहे। या प्रकरणी येवदा पोलिसांनी मानकापूर नागपूर येथील स्वप्नील पांडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। कौशल्य विकास विभागाच्या म्हणण्यानुसार 2025 मध्ये तोतवाडा येथे युवकांना प्रत्यक्ष कोणतेही प्रशिक्षण न देता तब्बल 360 विद्यार्थ्यांची बनावट नावे पोर्टलवर दाखल करण्यात आली। त्यानंतर शासनाकडून सुमारे 34,57,000 रुपयांचा चौथा हप्ता प्राप्त करून घेतल्याचा आरोप आहे। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संस्थेवर कारवाई केली असून पोलिसांच्या तपासासाठी आवश्यक असलेले सर्व माहिती विभागाकडून उपलब्ध करून दिली जात आहे। या प्रकरणी कौशल्य उद्योजकता व रोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी संस्थेला शासनाच्या आदेशानुसार तात्काळ ब्लॅकलिस्टेड करण्यात आल्याचे सांगितले आहे। तर येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रफुल्ल गडेकर यांनी कौशल्य विभागाच्या उपायुक्तांच्या तक्रारीवरून आरोपी स्वप्नील पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे। या प्रकरणात नेमका किती मोठा व्यवहार झाला, बनावट प्रशिक्षणार्थ्यांची नोंद कशी करण्यात आली आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता येवदा पोलीस करीत आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। मॅडम, कौशल्य विकास उद्योजकता विभागाच्या संबंधाने एक प्रकरण पुढे आलेलं आहे। काय प्रकरण आहे आणि आता काय कारवाई सुरू आहे? हो, बरोबर आहे। एक कौशल्य विकास संदर्भात एक थोडेसे गैरप्रकार आढळून आल्याने शासनाने त्या संस्थेविरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या आदेशाच्या अधीन राहून त्या संस्थेविरोधात आपण FIR दर्ज केलेली आहे येवदा पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याची पुढील चौकशी सुरू आहे आणि त्या संदर्भात जे काही कागदपत्र किंवा अजून काही माहिती तपास यंत्रणेला लागत असेल तर ते विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि तात्काळच त्या संस्थेला रेड फ्लॅग करण्यात आलेला आहे आणि त्यांना देण्यात येणारे सर्व देयके सध्या गोठवण्यात आलेली आहे आणि जसं जसं तपास यंत्रणेमध्ये पुढील बाबी समोर येतील तर आपल्याला त्या संदर्भात माहिती देता येईल। बनावट विद्यार्थी दाखवण्यात आलेला आहे ऑनलाईन आणि 37 लाखांपर्यंतचा निधी जो आहे तो याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे। आता सध्या काय कारवाई करणार आहात आणि सध्या काय प्रक्रिया आहे आणि हे कशा पद्धतीने घोटाळा झाला? प्रक्रिया तर म्हणजे बनावट प्रशिक्षणार्थींचं तिथे नावं दाखवून किंवा विद्यार्थी दाखवून प्रशिक्षण राबवत असल्याचं एक चित्र निर्माण करण्यात आलेलं होतं। परंतु विभागामार्फत सततच जेव्हा या विभागामार्फत काही कौशल्य विकास प्रशिक्षण राबवले जातात तर त्याची तपासणी करण्यात येत असते आणि त्या तपासणीच्या दरम्यानच हे थोडा गैरप्रकार लक्षात आलेला होता आणि म्हणूनच इन्स्टंट पहिली जी स्टेप होती ती विभागाने घेतलेलीच आहे की तुरंत त्या संस्थेला रेड फ्लॅग करण्यात आलं आणि त्यांचे सगळे देयक गोठवले आणि सेकंड म्हणजे आपण आता FIR दर्ज केलेला आहे आणि त्या अंतर्गत आता त्याचे डिटेल बाहेर येतील किंवा समोर येतील। संस्थेला कारवाई झालेली आहे, आता प्रशासकीय चौकटीमध्ये कोणी इन्व्हॉल्ड आहेत का किंवा प्राथमिक दर्शनी काय त्याच्यामध्ये आढळलं? नाही, असं तर काही वाटत नाही मला आणि कारण की ह्या योजना ज्या आहेत ह्या अतिशय पारदर्शीप्रमाणे राबवण्यात येत असतात, त्याच्यामुळे जसं हे लक्षात आलं तसंच ती कार्यवाही करण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशन येवदा अमरावती ग्रामीण येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी फिर्यादी दत्तात्रय लक्ष्मण ठाकरे, उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती यांच्या रिपोर्टवरून आरोपी स्वप्नील पांडे, पुष्पांजल फाउंडेशन मानकापूर नागपूर येथील आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 111/26 कलम 318(2), 318(4) व इतर फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सदर प्रकरणी पुष्पांजल फाउंडेशनच्या वतीने सन 2025 मध्ये ग्राम लोतवाडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथील संत लहानोजी महाराज विद्या मंदिर, बाळासाहेब काळे स्किल इन्स्टिट्यूट येथे 15 ते 45 वयोगटातील युवकांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला।
परंतु कौशल्य विकास आयुक्तालय यांनी केलेल्या चौकशी दरम्यान असे कोणतेही प्रकारचे प्रशिक्षण सदर केंद्रावर घेण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले. नमूद पुष्पांजली फाउंडेशन तर्फे घेण्यात न आलेल्या प्रशिक्षणाचे 360 विद्यार्थ्यांचे नाव कौशल्य विकास पोर्टलवर टाकून शासनाला खोटी माहिती देऊन शासनाकडून सदर प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षणाचा पहिला हप्ता 34,57,788 रुपये प्राप्त करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार चौकशीमध्ये कौशल्य विभागाच्या निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात ग्राम लोतवाडा येथील संस्थेबद्दल चौकशी करण्यात आली, पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच इतर तांत्रिक तपास सुरू आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे.